तुमकां सगळे पळोवप्यांक आमच्या ह्या दूरदर्शनाच्या खास कार्यावळीत माये मोगाचो येवकार. आयज मेरेन दान किंवा डोनेशन हाचे बद्दल आमी खूब कितें आयकलां आनी तातूंत आमी वांटेकारूय बी जाल्यात. तें मागीर अन्नदान आसत, तें विद्यादान आसत किंवा ताचे फुडें वचून चड संवेदनशील विशया कडेन आमी वचत जाल्यार तें मागीर रक्तदान किंवा तें नेत्रदाना सारकें एक पुण्यदान आसत. तर अशेंच एक दान जाचे बद्दल जाणून घेवपाक, सविस्तरपणे ताची म्हायती घेवपाक आज आमी हांगा आयल्यात. तें दान म्हळ्यार अंगदान किंवा जाका आमी अवयव दान म्हणटात किंवा आमच्या सरळ सोंप्या भाशेंत ऑर्गन डोनेशन, जो आयच्या घडयेक ह्या काळांत एक खूब संवेदनशील पूण तितलोच म्हत्वाचो आनी गरजेचो असो विशय. तर ताज्याच संदर्भांत जाणून घेवपाक आमी आज भारत सरकाराच्या हेल्थ मिनिस्ट्रीच्या अंडर जें नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन हाज्या सकल गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी हांगा जें स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन आसा, थंय आमी आज ताज्या बद्दल सविस्तरपणे म्हायती जाणून घेवपाक आयिल्ले आसा. तर ताज्याच संदर्भांत सविस्तरपणे आमकां म्हायती दिवपाक आज आमचे बरोबर उपस्थित आसात स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनाचे नोडल ऑफिसर तशेंच ह्या गोवा मेडिकल कॉलेजीचे डीन प्रोफेसर दोतोर शिवानंद बानेकार. तर दोतोर, आज तुमचें हांव आमच्या ह्या खास कार्यावळींत मना पासून स्वागत करतां. दोतोर, सामको एक बेसीक प्रश्न घेवन सुरवात करता. आतां ऑर्गन डोनेशन म्हळ्यार नेमकें कितें आनी ताची आयच्या काळांत आनी हे घडयेक ताची गरज किंवा ताचें म्हत्व कितें आसा अशें तुमकां दिसता? जशें आमी मेडिकल प्रोफेशनान रक्तदान करता, दोळे दिता, तशेंच हे एक प्रकार ताका म्हणटात आमी अवयव डोनेशन, दॅट इज ऑर्गन डोनेशन. आतां हे ऑर्गन डोनेशन हाची जी अवेरनेस आसा ही लोकां मदीं खूब कमी आसा, कारण हे सायन्स स्पेनान अमेरिकेन चड आसा आनी ताका लागून आमच्या कंट्रीक ते तितली अवेरनेस ना. आतां हाचें म्हत्व कित्याक आसा की आमच्या कडेन सद्या तुमी जर पळयशा जाल्यार वर्साक 5 लाख लोक ऑर्गनाची फायनल टर्मिनल डिजीज जावन मरता. आतां कसले कसले ऑर्गन? मोस्टली आमचे किडनी, मुत्रपीड, मागीर लिवर, मागीर आमचे लंग्स, आतां हे कोवीड जातकूच लंग्स, हार्ट आनी पॅनक्रियास, हे ऑर्गन इतले वायटल हे मार्केटान मेळूंक शकना. आनी हे जर ऑर्गन मेळ्ळे ना आनी ज्या मनशाक ताजी गरज आसा ताका एंड स्टेज डिजीज म्हणटा आमी, म्हणजे थंय तुमी फक्त पळयतूच उरता कितें करप ह्या पेशंटा खातीर. आतां जेका CKD म्हण जाता, दीस इज एंड स्टेज डिजीज ऑफ किडनी, थंय वखदां कांयच लागू पडनात, ताका डेली डायलिसीस करची पडटा. आतां डायलिसीस मशीन आसा पळय तो येदो व्हडलो, डायलिसीस जो प्रोसेस आसा तेतून मनशाक खूब येव वच करची पडटा, एटलिस्ट आठवड्यांतल्यान 2-3 तरी करची पडटा आनी ताची लायफ खूब मिजरेबल जाता. जर ताका एक किडनी दिली आमी, कोणें डोनेट केल्ली किडनी दिली जाल्यार ताची लायफ खूब सेफ जाता. सो हांगच्यान हें सुरू जाता आनी आमची जी डेथ रेट आसा वर्साची ऑलमोस्ट 5 लाख लोक ऑर्गन ना म्हणून तांचें मरण जाता. आतां आमी जे लेटेस्ट स्टॅटिस्टिक्स पळयल्या त्या प्रमाणे आमचे कडेन 1,60,000 लोक वेटिंग लिस्टान आमच्या देशांत आनी आमकां डोनर मेळटा फक्त 12,000 वर्साक. हे खूब गॅप आसा. ही गॅप म्हणचे पेक्षा खाई आसा येदी व्हडली आनी हे अवेरनेस केल्या शिवाय लोक फुडें येवचे ना आनी हे दिवपाकूच जाय. आमचो देश इवन 3rd आसलो इन द वर्ल्ड फॉर ऑर्गन ट्रान्सप्लांट. आमचे चडशे लायफ डोनर म्हणजे कशे भाव भयणीक दिता, घोव बायलेक दिता, लिवींग डोनर. लिवींग डोनराचे आमी उलयतातूच ना अशें न्ही, पूण लिवींग डोनरान कितें जाता, भावाक भयणीक आतां कोण डोनेट करता ताकाय त्रास जाता, ताची मॉर्बिडिटी जाता आनी कोण घेता तो बरो जाताच ना अशें न्ही. पण आमचें म्हणणें कितें, हो कॅडावरीक म्हणून जो प्रोग्राम आसा, म्हणजे जो पेशंट ब्रेन डॅड जाता ताजे ऑर्गन जर मेळ्ळे
जाल्यार त्या मनशाक कसलोच त्रास ना, कित्याक तो ऑलरेडी डेड आनी तो बेस्ट डोनर. आनी ताजे ऑर्गन जर आमी हांकां दिले, हांचें लायफ सेव जातलें आनी ही जी गॅप आसा ती कमी जातली आनी आमचे खंय तरी लोकांक जीवदान दिवपाक आमचो प्रयत्न सक्सेसफूल जातलो. म्हूण आमी अंडर सोटो नवें जिवीत अशें आमी एक नवीन प्रपंच सुरू केल्लो आसा. आनी हातूंत आमकां लोकांचो रिस्पॉन्स आसा ना अशें न्ही, पण आमकां रिस्पॉन्स आनिकूय जाय. त्या खातीर आमी हे ऑर्गन डोनेशन गांवांनी सांगता. एवरी प्लॅटफॉर्माचेर आमी सांगता की ऑर्गन डोनेशन कित्याक इम्पॉर्टंट तें. दोतोर, ऑर्गन डोनेशना बद्दल तुमी आत्तां आमकां सांगलें, तर ऑर्गन डोनेशन जातकूच म्हणजे ऑर्गन डोनेशन आमी जेन्ना करता किंवा कोणी डोनेट करपाक सोदता तेन्ना ताका एक प्लेजींग म्हणून आसता. म्हणजे ऑर्गन डोनेशन करपा खातीर जी प्लेजींग जी जाय पडटा, तर ती प्लेजींग म्हळ्यार नेमकी कितें? आतां जे प्लेजींग म्हणटा आमी, प्लेजींग फॉर ऑर्गन डोनेशन, ही एक स्वखुशी, स्वताची एक कितें सांग विलिंगनेस की फाटीं फुडें आपणाक कितें जालें, बरें वायट जालें, एक एक्सिडंट जालो नाजाल्यार आपणाक हार्ट एटॅक आयलो, जाल्यार हांव म्हजें ऑर्गन डोनेट करपाक तयार आसा अशें ताजें म्हणणें. आतां हें विलिंगनेस, आतां तें विलिंगनेस करतना तो मनीस आपल्या नियर एंड डियर वन्स हांकांय सांगता, फॅमिली मेंबरांक. आनी ताजें अशें आसता की ताणें हें प्लेजींग करतना स्वखुशीन करपाचें, कित्याक ताका मागीर ऑब्जेक्शन येना. आनी हें प्लेजींग आमी चड आनी चड लोकां कडल्यान घेता, कित्याक अशें आसलें की जेन्ना आमी म्हणना कोणाचें अशें बरें वायट जावचें, पण आज इन दीस ह्या संवसारान कोणाचें कितें जाता न्ही. एक एक्सिडंट जालो कोणाचो आनी कितें जालें आनी ताका सपोज जर ब्रेन डेथ जाली, जाल्यार त्या मनशान आपले ऑर्गन जर प्लेज केल्ले आसा आमच्या कडेन, सोटो कडेन, जाल्यार तें एकदम बरें आसा. आनी आमी हे प्लेजिंगा खातीर एक सिस्टम केला. आमी एक QR कोड केला. तो QR कोड तुमी जर फोनाचेर जर दवरलो, स्कॅन केलो, तुमकां ते सगळे एक फॉर्म येता. ते फॉर्म भरले न्ही की तुमचें ऑलरेडी रजिस्ट्रेशन जाता ऑनलायन. तें रजिस्ट्रेशन जालें की आमी तुमच्या फाटल्यान लागना. लोकांचे कितें गैरसमज आसा की प्लेज केले म्हणजे दिवपाकूच जाय, असो प्रश्न येना. हे सगळे वॉलंटरी, हे स्वखुशी की जेन्ना तुका दिसता आपल्या घरान कोणाक तरी एक किडनी मेळ्ळ्या बिकॉज ऑफ दी सेम प्रोग्राम, तो मनीस स्वता हे जावन इनवॉल्व जावन स्वता खूश जावन म्हणटा अशें कोणाक जावचें न्ही म्हणून आपूण आपले ऑर्गन प्लेज करता. आनी ही बरी गोश्ट, आनी ही बरी गोश्ट आमी सांगत आसता ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म्स. आतां खुबशे लोक आमकां विचारता कोणें प्लेज करूं येता, कोणें ऑर्गन डोनेट करूं येता. तर जो सामको शरिरान हेल्दी आसा, जेका कसलेंच दुयेंत ना आनी जेची पिराय 18 वर्सां वयर आसा, हो मनीस ऑर्गन प्लेज करूंक शकता. हाचो अर्थ असो न्ही की डायबेटीक पेशंट दिवंक शकना. डायबेटीक पेशंटांचे सुद्दां ऑर्गन बरें आसता, तेजे जर फंक्शन बरें असलें तेणेंय प्लेज करूं येता. सो तुमकां एक सांगपाचें म्हणजे ऑर्गन प्लेजींग हेका एक रिलेटिवली हेल्दी मनीस जाय, म्हणजे ताजें हेल्थ बरें आसूंक जाय आनी ताजें वय मेजर आसूंक जाय, दॅट इज 18 इयर्स. दीज आर बेजीक क्रायटेरिया ताका, आनी कांय ना. मागीर ताणें QR कोडार वचून आपलें रजिस्ट्रेशन करून आपलें ऑर्गन प्लेज करपाचें. आनी दुसरी गजाल मुद्दम सांगूंक सोदता परत हांव की प्लेज केलें म्हण तांच्या फाटल्यान कोण लागना, तांकां फोन वचना की तूं दिला, प्लेज केला, आमकां दी तुजो ऑर्गन, अशें नासता, केन्नाच शक्य नासता. वी ऑलवेज वीश की तो मनीस 100 वर्सां जगचो, बरो जगचो. पण आमी हो प्रोग्राम इज बेस्ड ऑन अनइव्हेंच्युअलिटीज, म्हणजे जी लायफान गोश्ट घडूंक शकता त्याच टायमार आमी ते प्लेज्ड वापरतले. समजलें न्ही? दोतोर, जेन्ना ऑर्गन डोनेट करपाचो आसता तेन्ना अशें नासता की कोणी उठलो बाबा आपल्याक ऑर्गन डोनेट करूं जाय, ऑर्गन डोनेट केलो. ताच्या खातीर कितें तरी कंडिशन्स आसतली. म्हळ्यार एक कोणी जर ऑर्गन डोनेट करपाक सोदता जाल्यार ताजी एज, ताजी त्या वेळावेली हेल्थ कंडिशन, किंवा ताका आनी कसले सिमटम्स डिजिजाचे आसत जाल्यार ते आसत, किंवा आनी एक टर्म म्हाका एका जाणकार व्यक्ती कडल्यान एक आयकूंक मेळ्ळी हाच्या बाबतींत की ती म्हळ्यार ब्रेन स्टेम डेथ.
तर ह्यो ज्यो सगळ्यो गजाली आसात किंवा ताका पेशंटाक केन्ना मरण येता ताका कशा पद्दतीचें मरण येता ताका खंय मरण येता ह्यो सगळ्यो गजाली कन्सिडरेशनान तुमी धरतात तर ह्या सगळ्या गजालींचेर एक तुमी उजवाड घालचो आनी नेमको कोण किंवा नेमको खंयचो मनीस ऑर्गन डोनेट करपाक शकता तें तुमी आमच्या दर्शकांक सांगचें अशें हांव तुमकां विनंती करतां. हय, जशें तुमकां हांवें पयलीं सांगलें तशें जो 18 वर्साच्या पिरायेचो व्हडलो आसता तो ऑर्गन डोनेशन करूंक शकता. आतां हालींच्या काळान आमचें मेडिकल सायन्स इतलें फुडें पावलां की आमी होल बॉडी अशी मॉनिटरींग करता की आमकां दिसून आयलां की देर आर 2 टायप्स ऑफ डेथ. एक म्हणजे ब्रेन डेथ. ब्रेन डेथ हे जालें की हार्ट चालू उरता. पयलीं सगळ्या लोकांक कितें दिसतालें ब्रेन डेथ म्हणजे कितें, हार्ट डेथ म्हणजे कितें, सगळ्यांचें कितें हार्ट स्टॉप जालें म्हटल्यार डेथ. तशें आसना. खुबशे हेड इंजरी पेशंट येता, सिवियर हेड इंजरी पेशंट. कितले आमी ऑपरेशन केलें, कितले तांकां सेव करपाक ट्राय केलें, इंजुरी इतली स्ट्रॉंग आसता की ताका म्हणटा आमी हाय वेलोसिटी ब्रेन इंजुरी. अशा इंजुरीन ब्रेन डेड जाता. ब्रेन डेड जाली म्हणजे ब्रेन फंक्शन बंद जाता. आतां ब्रेनाची खूब प्रकारचे फंक्शन आसता. म्हणजे आमी आतां ते ब्रिदींग करता, आमचे हॉर्मोन्स रिलीज जाता, हे सगळे कंट्रोल जाता ब्रेनीन. आनी तीच जर ब्रेन काम करिना हे हळू हे सगळे बॅलन्स वयता बॉडींतलो आनी हळू ती बॉडी फेल जावंक लागता आनी मागीर ताका कार्डियाक डेथ येता. सो जेन्ना कार्डियाक डेथ येता म्हणजे हार्ट स्टॉप जाता तेन्ना त्या ऑर्गनाक व्हॅल्यू आसना. ज्या टायमार त्या मनशाची ब्रेन डेड आसता तेन्ना बॉडी फंक्शन जाता. म्हणजे त्या ऑर्गनान सर्क्युलेशन आसता, हार्टान सर्क्युलेशन आसता, सगळें चालू आसता. आनी हो टायम असो की ब्रेन डेड मनीस परतो नॉर्मल जायना. म्हणजे ताका जर आमी आतां आमच्या तुमी इंटेन्सीव केअर युनिटान वचून पळयलें जाल्यार कितलेच हेड इंजुरी पेशंट आसतले तांकां आमी कितलींशीं मशिनां लायल्यात. रेस्पिरेशनाक लायला, व्हेंटिलेटर लायला, आमी तांकां इन्फ्युजन लायला, आमी प्रेशर मेंटेन केला, हे केला. आमची खटपट चालूच आसता की तो मनीस परत बरो जावचो. पण आमच्या सायन्सा प्रमाणे आमकां दिसून येता की हो मनीस परतो रिटर्न येवचो ना. आनी तो रिटर्न येवचो ना हें आमकां कशें कळटा, तेजे पॅरामिटर्स. आमी 1000 पॅरामिटर्स घेता, आमी तशीं फकाणां करना. आनी तेज्या वयल्यान आमकां कळटा हो ब्रेन डेड जाला. आनी हेजी एक सिंपल सायन्स म्हणजे आमी दोळे उगडे करून ताजेर लायट मारता दोळ्याचेर आनी ते दोळ्यार लायट मारली की ते दोळो जर आवळून येना हाजो अर्थ तो रिफ्लॅक्स सारको ब्रेनान आसता जाल्यार ती ब्रेन इज नॉट फंक्शनिंग. आनी इतल्याचेरच आमी थांबना. आमी त्या मनशाचो एक टेस्ट करता, ताका एपनिया टेस्ट म्हणटा. हो एपनिया टेस्ट म्हणजे कितें, ताजो आमी स्वास मातसो वेळ बंद करून पळयता. कित्याक आमी आतां रातचे न्हिदता पळय, इतले आमी सुस्त न्हिदता तरी आमचे स्वास चालू उरता. कित्याक हो ब्रेन कंट्रोल करता. थंय आमकां एपनिया जायना, कोणाकूच जायना. आमी सुसेगाद न्हिदता, सकाळीं फ्रेश उठटा. कित्याक आमचो फूल रेग्युलेशन ऑफ ऑक्सिजन हें ब्रेन करता. आतां हो एपनिया टेस्ट कितें, आमी तो व्हेंटिलेटर फॉर टायम बींग बंद करून पळयता ब्रेन घेता की ना तें. ब्रेन घेना. आनी तो एपनिया टेस्ट एकूच करना, आमी 2 करता. आनी ते करपी कोण, एक्सपर्ट्स, ब्रेन एक्सपर्ट्स, फिजिशियन सगळे बरोबर आसता आनी उंगरीचे दोतोर. आनी तेन्ना आमकां जेन्ना दिसता की बाबा हेजे प्युपिल्स आर नॉट रिएक्टींग, म्हणजे ताजे दोळे नॉट रिएक्टींग टू लायट. आनी मागीर आमकां कळून आयलें बाय ऑल दी मॅटर्स, ऑल दी पॅरामिटर्स की हो ब्रेन डेड. मागीर आमी तो एपनिया टेस्ट घेता आनी तो एपनिया टेस्ट जर पॉझिटीव आयलो जाल्यार आमी म्हणटा हो पेशंट ब्रेन डेड आनी हे लिगली अलावड. आतां खूब लोकांचे हांगा गैरसमजगी आसता की हार्ट चलता ताजे, तुमी ताका कित्याक ब्रेन डेड म्हणटा. अशें ना. कित्याक हार्ट चलता म्हूण तें ऑर्गन चलता. सो ब्रेन डेड इज द स्टेज वेर समबडी कॅन डोनेट ऑर्गन्स. आनी हे बहुत एक खूब जरुरी गोश्ट आसा ती अंडरस्टँड जावपाची. आनी मागीर हांवें तुमकां सांगलें तशें मागीर तें ताजें जर प्लेज आसा ही कॅन गीव, तो जर बरो आसा, हेल्थान बरो आसा, ताजी वय मेजर आसा, ही कॅन डोनेट. ताजे रिलेटिवान मागीर ते आमी एक फॉर्म दिता, ते सायन मारल्यार पुरो आनी मागीर ते ऑर्गन्स आर रेडी. आमी अशे 3-4 केसी केल्या गोवा मेडिकलान आनी
खूब लोकांक लायफ दिला. आमची लास्ट जी केस असली तो भुरगो सारको खंय तरी हांगा कलंगूट खंय काम करतालो 22 वर्साचो भुरगो. ताणें आपले हार्ट दिले, लंग्स दिले, किडनीज दिले, सगळें दिलें ताणें, लिव्हरूय दिलें. आनी जे हार्ट दिले तो मनीस ताका सांगिल्लें डॉक्टरान तुका 2 दिसां भितर जर हार्ट मेळना तूं आनी जगपाचो ना. लकिली ताका हार्ट मेळ्ळें. ताणें हार्ट मेळटकूच आपलो व्हिडियो काडलो, लोकां भितर घातलो. म्हणजे हे कितले म्हत्वाची आनी कितली बरी गोश्ट आसा. आनी तो भुरगो काय परत जिवंत रावचो नाशिल्लो. ताका ब्रेन स्टॅम डेथ आसली. सो हे आमी सगळे न्युरोसर्जन, न्युरोलॉजिस्ट सगळे एकठांय येवन आमी ठरयलें की हो ब्रेन डेड. हाज्या आवय बापायक विचारलें. आवय बापायन म्हटलें अशें आसा तो जर जावचो ना बरो जाल्यार आमी आनी कोणाचें लायफ बरें करूंक सोदता म्हूण तांच्यांनी. आनी हेकाच खरें म्हणटात खऱ्या अर्थान प्लेजींग. हे खऱ्या अर्थाचें प्लेजींग. आमी पेपरार बरयता तें प्लेजींग न्ही. म्हणजे ताका कळून चुकलें की आपूण आपलो एक भुरगो वताच ताका बाकीचे 5 लोकांचे आपूण लायफ वाटयतलो. आनी आतां तरी आफ्टर कोवीड लंग ट्रान्सप्लांट हॅज बिकम व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून म्हाका तरी दिसता हे प्लेजींग खंय तरी सारकें डीप टू द रूट वचूंक जाय. सगळ्या फॅमिलींक कळूंक जाय, तांच्या रिलेटिवांक कळूंक जाय. नियर एंड डियर वन शूड ऑल्सो अंडरस्टँड की बाबा हे प्लेजींग कित्याक आसता, खंय पर्यंत ताचो फायदो जाता. दोतोर, ऑर्गन डोनेशन जेन्ना आमी म्हणटात तर आज आमी जर पळयलें जाल्यार रक्तदान किंवा नेत्रदान हाज्या संदर्भांतली जी एक जागृताय आसा ती एक खूब बऱ्या व्हड प्रमाणांत ती जागृताय जायत आसा. तर ही जी जागृताय जाता ती खरीच एक बरी गजाल. पूण ऑर्गन डोनेशना बद्दल जेन्ना आमी उलयतात तेन्ना ऑर्गन डोनेशनाच्या बाबतींत ही जी जागृताय आसा ती समाजान किंवा लोकां मदीं कितपत आसा अशें तुमकां दिसता. आनी एज अ ह्युमन बींग किंवा एक मनीस म्हणून ही जागृताय करपा खातीर मनशान प्रत्येक जाणान कितें करचें किंवा तांचो विचार कितें आसचो अशें तुमकां दिसता. आतां तुमकां हांवें म्हटलें तशें ऑर्गन डोनेशन हो कन्सेप्ट लास्ट 3 डेकेडानूच आयला, 30 वर्सां. आनी चडशे हे पायनियरींग कंट्रीज लायक स्पेन थंयच भरपूर आसात. थंय कित्याक आयले ती कन्सेप्ट की थंय खुबशे लोक तेन्ना म्हणजे तांचे इन्फ्रास्ट्रक्चर बरें नासले रस्त्याचे, खूब लोक एक्सिडंटान मरताले. आनी तांच्यांनी पळयलें की यंग लोक मरताले. आनी थंय म्हणजे मिडल एजेड आनी यंग सुद्दां लोक किडनी खातीरूय मरताले, किडनी बरी ना म्हणून. सो थंय तांच्यान तो कन्सेप्ट इवॉल्व केलो. कित्याक आतां ऑर्गन डोनेशन ही रक्तदान आनी ऑर नेत्रदानाकूय मातशें कॉम्प्लेक्स. म्हणजे कितें आसा आतां मिस्टर एचो ऑर्गन तुवें किडनी घेतलो तो बीक लागपाक ताका ती कितें HLA टायपींग म्हूण आसता, ते खूब क्रॉस मॅचींग आसता. आतां रक्तदान सामके 4च ग्रूप आसता. हांगा HLA टायपींग खूब ग्रूप आसता. कित्याक तो फाल्यां ऑर्गन हांवें जर कोणाक घातलो तो ताका त्रास जावंक जायना, तो रिजेक्शन म्हूण आसता तें जावंक जायना. म्हणून ही गोश्ट आमी अशी समजून घेवंक जाय की हाज्या फाटल्यान एक व्हडली लॅबॉरेटरी टेस्टींग लागता. आनी आमी ती लॅबॉरेटरी घातला. आमी 5 करोडाची ती लॅबॉरेटरी घातल्या HLA टायपींग म्हणून. आनी ही गोश्ट आतां हळू हळू पिकअप जाता. रक्ताची म्हण तूं कितलीं वर्सां ओल्ड. पयलीं सुद्दां लोक रगत दिताले, आजुनूय दिता. आनी नेत्रदानाचे ते कॉर्नियाज दिता, व्हडले कांय दिना, तो फूल दोळोच दिना, ते कॉर्निया म्हूण आसता तेच दिता. सो ह्या बाबतींत तुमी म्हणटा तशें आमकां आजुनूय अवेरनेस करपाची गरज आसा. आनी ही गरज आमी करतले. आमचे कडेन खुबशे आमी पोस्टर्स लायता, आमी IMAन गेल्या, आमी वी आर गोईंग टू कॉलेजीस, स्कूल्स. थंय आमी यंगस्टर्स आसता तांकां एक्सप्लेन करता दी प्रॉब्लेम्स ऑफ टर्मिनल डिजीज ऑफ किडनी, लिवर. खूब लोकांक सांगता. गोंयांत तर लिवराचे खूब प्रॉब्लेम आसा. कित्याक खुबशे लोकांक आल्कोहोलिजम आसता, खुबशे लोकांक हेपटायटीस आसता. हांगा खुबशे लोकांक लिवरूय जाय. आनी आमी नेक्स्ट इयरच्यान आमी जे सुपर स्पेशालिटी फूल फ्लॅज जालें की आमी लिवरूय चालू करतले. सो ही अवेरनेस आमी सांगत आसता. मागीर आमी जे लोकांक आमी डोनेट करून तयार केल्यात आनी ते लायफ नॉर्मल लायफ जगता तांचो आमी प्रोग्राम करता, तांकां आपयता आनी तांकां सगळ्यांक सांगपाक लायता. सो अशे प्रोग्राम्स करता आमी. वी गो टू कॉलेजीस, वी गो टू पीपल हू आर बेनिफिशरीज, मिन्स तांकां खंय फायदो जाला ऑर्गन घेवन. आनी कोणें डोनेट केल्ले तांकां आमी हें करता, कितें सांग, एडमायर करून तांचें फेलिसिटेशन करता. ही तयारी चालूच आसा.
पण ही सोपेपणीन कन्वर्शन ऑर लोक तयार जायना. सो आमी आजुनूय लोकांक सांगूंक जाय की ब्रेन स्टेम डेथ म्हणजे कितें. हो एक कन्सेप्ट जर सगळ्यांच्या तकलेन गेलो, कित्याक ब्रेन स्टेम डेथ इज ऑलमोस्ट अ डेथ. तातूंतल्यान परस तो मनीस परत येना. ही गोश्ट जर सगळ्यांक समजली आनी जर आमी ब्रेन स्टेम प्रामाणीकपणे सगळ्यांक एक्सप्लेन केली, म्हाका दिसता हो एक टर्नींग पॉयंट तयार जातलो आनी लोक फुडें येतले की आसा ब्रेन स्टेम जालो न्ही, फुडें आनी कांय ना, तुमी ऑर्गन्स आमी दिवपाक तयार आसा बिफोर ही इज कंप्लीट डेड. कित्याक ब्रेन स्टेम डेड जालो की मनीस 2-3 दिसां भितर कंप्लीट हार्ट डेड म्हणजे कार्डियक डेथ जाता, अशें तरी आमचें एक्सपिरियन्स. सो हो एक पॉयंट आसा वीच इज दी कन्सेप्ट ऑफ ब्रेन स्टेम डेथ. हो बरोच लोकांक समजोवची गरज आसा आनी ही आमी समजायतले आनी आमी सक्सेसफुली जातले. हाज्या पलीकडे हे जे आमचे प्रोग्राम चालू आसा एट कॉलेज लेवल, IMA, हे ते हेतूनय आमकां लोक पीपल आर गिवींग अस फूल सपोर्ट. तर आत्ता आमी जाणून घेतलें तें म्हळ्यार ऑर्गन डोनेशन म्हळ्यार नेमकें कितें आसता ताच्या संदर्भांत. तर आतां आमी जाणून घेतलें ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हळ्यार कितें आनी ऑर्गन ट्रान्सप्लांट हाच्या संदर्भांतली म्हायती सविस्तरपणे दिवपा खातीर आमचे बरोबर हांगा उपस्थित आसात ह्या गोवा मेडिकल कॉलेजीचे एक नामनेचे नेफ्रोलॉजिस्ट दोतोर शीतल लेंगडे. डॉक्टर, तुमचं स्वागत करतो मी ह्या आमच्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, आत्ता जसं मी ऑर्गन डोनेशनबद्दल डॉक्टर बांदेकरांना प्रश्न विचारले, तसंच तुम्हालाही मला एक अगदी बेसिक प्रश्न घेऊनच सुरुवात करायला आवडेल. ती म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय, किंवा ट्रान्सप्लांट ऑफ ऑर्गन ज्याला आपण म्हणतो ते नेमकं काय. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला एक शब्दांश अर्थ जर त्याचा घेतला तुम्ही तर एक ऑर्गन एका व्यक्तीच्या शरीरातून काढून तो दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये घालणे, हा त्याचा शब्दांश अर्थ झाला. आता ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ही ज्या लोकांना एंड स्टेज ऑर्गन डिसीज किंवा एंड स्टेज ऑर्गन फेल्युअर हा आजार असतो त्या लोकांना ती लाईफ सेविंग ट्रीटमेंट आपण म्हणतो. आता बऱ्याचशा लोकांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, आणखीन बाकी काही कारणामुळे किडनी डिसीज आणि किडनी फेलियर होतो. म्हणजे किडनी फेलियर ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्यांचे दोन्ही किडनी खराब झालेले असतात आणि मग त्या व्यक्तीला सध्या तरी डायलिसिसशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. त्यांना आयुष्यभर डायलिसिस करावं लागतं. त्यातून त्यांना जर बाहेर पडायचं असेल आणि एक नॉर्मल आयुष्य जगायचं असेल तर त्यांना एक नवीन किडनी बसवणं फार गरजेचं असतं. मग त्यावेळेला त्या व्यक्तीला किडनी ट्रान्सप्लांट करावं लागतं कारण त्याचे दोन्ही किडनी खराब झालेले असतात. अशाच प्रकारे ज्या लोकांना लिव्हर डिसीज असतो, क्रॉनिक लिव्हर डिसीज, किंवा हार्ट डिसीज असतो, क्रॉनिक हार्ट फेलियर, काही लोकांना लंग डिसीज होतात. आजकालच्या कोविडच्या वातावरणामध्ये दोन्ही लंग खराब होतात आणि त्या लोकांना लंग ट्रान्सप्लांट करावं लागतं. तर काही आजारामुळे ज्या लोकांचे हे महत्त्वाचे अवयव जे असतात म्हणजे हार्ट, लंग, लिव्हर, किडनी, ही सगळी अवयव जी आहेत ही आपल्या जगण्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि ज्यावेळेला ते खराब होतात त्यावेळेला आपल्याला तो अवयव बदलावा लागतो आणि ही बदलण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण ट्रान्सप्लांट म्हणतो. म्हणजे शब्दांश त्याचा तुम्ही जर अर्थ घेतला तर तो ऑर्गन एका व्यक्तीच्या शरीरातून काढून, ज्याला आपण डोनर म्हणतो, ते काढून पेशंटच्या शरीरामध्ये प्रत्यारोपण करणे, ह्याला आपण ऑर्गन ट्रान्सप्लांट असं म्हटलं जातं. डॉक्टर, मगाशी जसं ऑर्गन डोनेशनच्या बाबतीत बोलताना डॉक्टरांनी सांगितलं की काय कंडिशन्स असतात ऑर्गन डोनेट करताना, काय कंडिशन्स लक्षात घ्याव्या लागतात. ते मग पेशंटचं वय असेल, त्या रुग्णाची त्यावेळेवरची हेल्थ कंडिशन असेल किंवा अजून काही गोष्टी असतात. तर तशाच ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या बाबतीतही असेल, म्हणजे त्यालाही काही कंडिशन्स असतील. जसं की माझ्या वाचनामध्ये एकदा आत्ता आलं 2 दिवसापूर्वी की ऑर्गन ट्रान्सप्लांट जेव्हा केला जातो
तेव्हा तो ऑर्गन एका शरीरामधून प्रत्यक्षरित्या डोनेट झाल्यानंतर दुसऱ्याच्या शरीरामध्ये जेव्हा ट्रान्सप्लांट केला जातो तेव्हा त्या प्रत्येक ऑर्गनची एक तो टाईम स्पॅन असतो किंवा एक ती वेळ असते की त्या वेळेमध्येच तो तिकडे ट्रान्सप्लांट झाला पाहिजे. तर ती एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट एक शब्द माझ्या कानावरती असा आला तो म्हणजे ग्रीन कॉरिडॉर. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल सविस्तरपणे आपल्या दर्शकांना तुम्ही माहिती द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करेन. तर आपले जे ऑर्गन्स आहेत ते आपल्या शरीरामध्ये ते व्यवस्थित काम करत असतात, कारण त्यांच्या काम करण्यासाठी जे एन्व्हायरमेंट लागतं ते आपल्या शरीराच्या आतमध्ये व्यवस्थित असतं. जो रक्तपुरवठा लागतो, जो नॉर्मल फिजिकल आणि केमिकल प्रोसेसेस लागतात ऑर्गन चालण्यासाठी, ते आपल्या शरीराच्या आतमध्ये व्यवस्थित चाललेले असतात. परंतु ज्या वेळेला ही ऑर्गन आपण बाहेर काढतो, एक ठराविक टाईम फ्रेममध्ये आपल्याला ती अवयव आर्टिफिशियली जगवता येतात. आजकाल असे काही टेक्निक्स आहेत, मेडिकल टेक्निक्स, की ज्याच्यामुळे आपण ही अवयव काही तासापुरता आपल्या शरीराच्या बाहेर त्यांना आपण जिवंत ठेवू शकतो, जोपर्यंत ती नवीन रुग्णाच्या शरीरामध्ये घातली जात नाहीत. तर प्रत्येक अवयवासाठी हे जे टाईम फ्रेम आहे हा वेगवेगळा असतो. तर उदाहरणार्थ हार्ट आणि लंग्स या ज्या ऑर्गन्स आहेत त्या आपण मॅक्सिमम 4 ते 6 तासापर्यंतच बाहेर जगवू शकतो. त्यामुळे ही ऑर्गन्स आपल्याला लवकरात लवकर ट्रान्सप्लांट करावे लागतात. लिव्हरसाठी म्हणाल तर साधारणतः 8 ते 12 तास आपण लिव्हर बाहेर जगवू शकतो. किडनीच्या बाबतीत म्हणाल झालं तर आपल्याला थोडा जास्त वेळ मिळतो, साधारणतः 24 ते 36 तास आपल्याला असतो की जोपर्यंत आपण ती किडनी बाहेर जगवू शकतो आणि त्यानंतर आपल्याला ट्रान्सप्लांटसाठी वापरला जाते. तर हे जो टाईम फ्रेम आहे प्रत्येक अवयवासाठी हा फार महत्त्वाचा आहे, कारण तो अवयव बाहेर काढल्यानंतर त्या वेळेच्या आतमध्येच आपल्याला ट्रान्सप्लांट करणं गरजेचं असते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींसाठी सर्वात महत्त्वाचं जो ऑब्जेक्ट आहे किंवा सर्वात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो म्हणजे टाईम. जितका वेळ आपण वाचू आणि जितक्या लवकर या गोष्टी आपल्याला करता येतील तितकं सक्सेस चांगलं असतं. म्हणून या सर्व गोष्टी सुरळीत आणि वेळीत होण्यासाठी एक ग्रीन कॉरिडॉर नावाची कल्पना गव्हर्नमेंटने स्थापन केलेली आहे. आता ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय की जो डोनर असतो, ऑर्गन डोनर, तो ओळखण्यापासून त्याचे ऑर्गन्स पेशंटच्या आतमध्ये ज्या वेळेला ट्रान्सप्लांट होत नाहीत ही जी प्रक्रिया असते, राईट फ्रॉम आयडेंटिफाईंग डोनर अप टू ॲक्च्युअली हॅपनिंग ट्रान्सप्लांट, ह्या सर्व प्रक्रिया एका सुरळीतपणे काही अडथळे न येता व्यवस्थित त्या टाईम फ्रेममध्ये जर आपल्याला पार पाडायचं असेल तर बऱ्याचशा लोकांशी आणि बऱ्याचशा सिस्टम्स आपल्याला कोऑर्डिनेट करावे लागतात. तर या सगळ्या गोष्टीमध्ये बरेचसे लोक इन्वॉल्व असतात, राईट फ्रॉम डॉक्टर्स, इंटेन्सिव्हिस्ट, फिजिशियन्स, ॲनेस्थेटिस्ट, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर म्हणा, नंतर रोटो हे जे ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांचा फार महत्त्वाचा रोल असतो, हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर्स, त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स, पोलीस, ट्रॅफिक पोलीस, हे सगळे एकत्र येऊन ज्या वेळेला ही गोष्ट एका ध्येयाने करतात आणि तो एकच ध्येय असतो तो म्हणजे हे ऑर्गन्स सुरळीतपणे त्या गरजू पेशंटच्या पर्यंत व्यवस्थित पोचवणे आणि त्या टाईम फ्रेममध्ये की ती ऑर्गन्स त्यावेळेला वापरता येतील. उशीर झाला तर आपला जो ध्येय आहे तो साध्य होणार नाही आहे. या गोष्टीमध्ये बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. खरं प्रत्येक अडथळीवर काही ना काही उपाय असतात आणि या सर्व प्रोसेस ज्यावेळेला आपण स्ट्रीमलाईन करतो त्यावेळेला आपण एक ग्रीन कॉरिडॉर किंवा एक कोड ग्रीन ज्याला आपण म्हणतो तो ॲक्टिवेट केला जातो. आणि ह्या माध्यमाने आपण सध्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जे अडचणी दिसून येतील त्या अडचणी आपण पार करून तो ऑर्गन त्या डोनरपासून पेशंटपर्यंत पोचवणे आणि त्या टाईम फ्रेममध्ये पोचणे हे महत्त्वाचं आहे. हे सर्व आपण त्या ग्रीन कॉरिडॉरमुळे करू शकतो. तर ग्रीन कॉरिडॉर ही कल्पना खरोखर चांगली आहे. या ग्रीन कॉरिडॉर आणि कोड ग्रीनमुळे आपण जे पोटेन्शियल डोनर ज्याला आपण म्हणतो आयडेंटिफाय आपण करू, त्यांच्यापासून जे ऑर्गन्स आपल्याला मिळतील त्याचा वेळीच उपयोग आणि त्या पेशंटला त्याचा नक्की फायदा होईल हेच ध्येय साध्य करणे ह्या ग्रीन कॉरिडॉरमधून आपल्याला करता येईल.
डॉक्टर, जसं की आत्ता डॉक्टर बांदेकरांनी सांगितलं की ह्या लास्ट 3 डिकेड्समध्ये, या 30 वर्षांमध्ये ऑर्गन डोनेशन असो किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट यासारखे विषय समाजाला इंट्रोड्यूस झालेले आहेत. तर जेव्हा हे समाजाला इंट्रोड्यूस होत आहेत आत्ता, तसे ते नवीन आहेत विषय समाजासाठी. तर ऑर्गन डोनेशन झाल्यानंतर त्याचा जो ट्रान्सप्लांट असतो, तर आज गोवा राज्यामध्ये त्या ऑर्गन ट्रान्सप्लांटची काय नेमकी स्थिती आहे, किंवा ज्याला आपण करंट सिनारिओ असं म्हणू, किंवा काय नेमकं चित्र आहे त्याच्याबद्दल, म्हणजे त्याच्या संदर्भातले एक तांत्रिक सुविधाची उपलब्धी असेल, किंवा नंतर ट्रेन्ड डॉक्टर्सची टीम त्यांची उपलब्धता असेल, किंवा रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचा प्रतिसाद त्याच्या बाबतीतला. तर ह्या सगळ्याचं आज गोवा राज्यामध्ये ह्या घडीला काय चित्र आहे? तर गोव्याच्या बाबतीत आपण विचार केला तर सध्या आपण किडनी ट्रान्सप्लांट गोव्यामध्ये करतो आहे आणि गेले जवळजवळ 2011पासून आपल्याकडे किडनी ट्रान्सप्लांटची सुविधा आहे. तर गेल्या 10-11 वर्षामध्ये याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रोग्रेस झालेला आहे. पूर्वी आपण मेडिकल कॉलेजमध्ये ट्रान्सप्लांट करायचो, आता 1-2 सेंटर्स, प्रायव्हेट सेंटर्स देखील ट्रान्सप्लांट करतात. तर सध्या किडनी ट्रान्सप्लांटची सुविधा आपल्या राज्यामध्ये डेफिनेटली आहे. जी काही एक्सपर्टीज म्हणा लोकांच्या बाबतीत, सर्जन्स किंवा डॉक्टर्स किंवा हॉस्पिटलचे जे रिक्वायरमेंट्स वगैरे आहेत, त्या सगळ्या किडनी ट्रान्सप्लांटेशनसाठी आपल्याकडे व्यवस्थित आहेत. म्हणजे पेशंट्स लोकांना पूर्वी ज्या वेळेला आपल्याकडे किडनी ट्रान्सप्लांट नसायचा, त्यावेळेला लोकांना गोव्याच्या बाहेर जायला लागायचं ट्रान्सप्लांटसाठी. तर सध्या तशी काही त्यांना गरज भासणार नाही. आपल्याकडे किडनी ट्रान्सप्लांट हे व्यवस्थित होतं. आपल्याकडे लिव्हिंग आणि कॅडावर ट्रान्सप्लांट याच्या दोन्ही सुविधा आहेत. त्यामुळं आम्ही पेशंट्सना सगळ्यांना सांगतोच की फॅमिली मेंबर कोणी विलिंग असेल तर तुम्ही लिव्हिंग ट्रान्सप्लांट करून घ्या, नाहीतर मग तुम्ही कॅडावर ट्रान्सप्लांटच्या वेटिंग लिस्टवर तुम्ही रजिस्टर करू शकता. तर किडनी ट्रान्सप्लांटची सुविधा आहे. लोकांचा ॲक्सेप्टन्स म्हणाल तर हळूहळू तो वाढत चाललेला आहे. पूर्वी 10-15 वर्षापूर्वी ट्रान्सप्लांट ज्यावेळेला नवीन असायचा, त्यावेळेला लोकांच्या मनात बऱ्याचशा शंका असायच्या, भीती असायची एक प्रकारे. आणि त्यामुळे फॅमिली डोनर्स किंवा फॅमिली मेंबर्स किडनी डोनेशनसाठी पण पुढे येण्यास त्यांच्यात फार हे असायचं, त्यांना भीती वाटायची. खरं आता ज्यावेळेला आपण रेग्युलरली ट्रान्सप्लांट होत आहेत, तर त्यामुळे बाकीच्या पेशंट्सना, बाकीच्या त्यांच्या फॅमिली मेंबर्समध्ये त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आहे. त्यामुळे कन्व्हिन्स करणे किंवा त्यांना पटवून देणे की बाबा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन हे चांगलं आहे आणि किडनी आणि ऑर्गन डोनेशन हे सेफ आहे. महत्त्वाचं ते आहे की बाबा डोनर ज्यावेळेला आपण एखाद्याला घेतो, तर त्या डोनरची सेफ्टी आणि डोनरचं हेल्थ हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि डोनरला काही नुकसान होऊ नये आणि डोनर हा व्यवस्थित त्याचं आयुष्य काढणं गरजेचं आहे. तर त्या बाबतीमध्ये आपण सगळी सेफ्टी घेतो. त्यामुळे ही कल्पना ज्यावेळेला त्यांना पटते, त्यावेळेला ऑब्व्हियसली त्यांचा विश्वास वाढतो, त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि ह्या गोष्टी आपण बघत चाललेलो आहे की आजकाल किडनी डोनेशन किंवा किडनी ट्रान्सप्लांटेशनला इतकं लोकांना जास्त विचार करावा लागत नाही. कारण त्यांना माहिती असतं की माझ्या शेजारच्यानी किंवा माझ्या ओळखीच्यांनी कोणीतरी ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे आणि ते व्यवस्थित जगत आहेत. तर हे आपल्याला चित्र दिसतं आहे. आता बाकीच्या ऑर्गन्स बाबतीत जसं सरांनी सांगितलं की होपफुली आपल्याकडे लिव्हर ट्रान्सप्लांटेशनची सुविधा देखील लवकरात लवकर चालू होईल. त्याच्यानंतर जसं प्रोग्रेस होईल आपल्या फील्डमध्ये, तसे बाकीचे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन देखील आपण बघू शकतो. तर डेफिनेटली ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन पर से म्हणाल तर गोव्यामध्ये आपल्याला प्रोग्रेस दिसतं आहे. कॅडावर ट्रान्सप्लांटेशनच्या बाबतीमध्ये आपण अवेअरनेस, जागरूकता ही निर्माण करणं गरजेचं आहे. कारण तशी अवेअरनेस आणि तशी जागरूकता अजून म्हणावी इतकी नाही आहे. पण या गोष्टीला डेफिनेटली थोडा वेळ लागतो. खरं हळूहळू होईल अशी माझी अपेक्षा आहे. डॉक्टर, तुम्ही अशा बऱ्याच केसेस बघितलेल्या असतील ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या, किंवा बऱ्याच केसेस तुम्ही प्रत्यक्षरित्या हाताळलेही असतील. जेव्हा ऑर्गन ट्रान्सप्लांट केला जातो, म्हणजे
ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्यापूर्वीची जी पेशंटची किंवा रुग्णाची जी कंडिशन असते आणि ऑर्गन ट्रान्सप्लांट झाल्यानंतरची जी त्याची कंडिशन असते रुग्णाची, काय नेमका फरक असतो आणि तो फरक किंवा ती जी स्थिती असते ट्रान्सप्लांट नंतरची, खरंच ती एक नवसंजीवनी ठरते का एका रुग्णासाठी? तर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आपण ज्यावेळेला पेशंटना सांगतो की करणं गरजेचं आहे, तर त्या पेशंटच्या बाबतीत तो ऑर्गन ट्रान्सप्लांट हा उपचार एक सेकंड लाईफ असल्यासारखं असतं. म्हणजे ज्यावेळेला आपण सेकंड लाईफ म्हणतो त्यावेळेला आपल्याला नक्की लक्षात येतं की ट्रान्सप्लांट करण्याच्या आधी जो पेशंट स्वतः काही करू शकत नाही, आणि एस्पेशली आम्ही ज्यावेळेला किडनी डिसीज आणि डायलिसिस पेशंट्स बघतो, तर ज्यावेळेला डायलिसिस पेशंट्स आणि डायलिसिस ही प्रक्रिया आठवड्यातून 3 वेळेला करावी लागते. त्यामुळं आठवड्यातून 3 वेळेला तुम्हाला हॉस्पिटलला यावं लागतं. येण्या जाण्याचा, डायलिसिसचा 4 तासाचा वेळ, त्यामुळे एकंदरीत आठवड्यातले 3 दिवस तुमचे डायलिसिसमुळे तुम्ही वाया गेले म्हणा. वाया आपण म्हणू शकत नाही, कारण ती तुमच्या जगण्यासाठी गरजेचे आहे. खरं कामाच्या बाबतीत म्हटलं तर ते 3 दिवस तुमचे गेले. त्यामुळे तो पेशंट जर एस्पेशली कमावू व्यक्ती असेल, त्याचं काही काम असेल किंवा कुठे नोकरीदार मनुष्य असेल, तर त्याचं नॉर्मल नोकरी करणे किंवा नॉर्मल जगणे फार मुश्किल होऊन जातं, कारण हॉस्पिटलमध्येच त्याचं आठवड्यातले 3-4 दिवस गेलेले असतात. आणि अशा व्यक्तीला ज्यावेळेला आपण ट्रान्सप्लांट करतो त्यावेळेला त्याचे हे सगळं डायलिसिस वगैरे सगळं बंद होतं. तो नॉर्मल जगू शकतो. त्याच्या जे खाण्यापिण्याच्या बाबतीत बंधने असतात, बऱ्याच वेळेला आपला मुख्य प्रॉब्लेम जो पेशंटमध्ये असतो तो की बाबा आम्हाला हे खायला मिळत नाही, आम्हाला पाणी प्यायला मिळत नाही, या ज्या खरोखर अडचणी असतात पेशंट्सना, त्या सगळ्या निघून जातात. त्यामुळे ट्रान्सप्लांट केल्यानंतर जो मनुष्य पूर्वी ट्रान्सप्लांटच्या आधी जो एक पेशंट म्हणून जगत होता, जो स्वतः काही न करता दुसऱ्यांच्यावर ज्याला अवलंबून राहावं लागत असतं, तो एकदम स्वावलंबी बनतो. तो आपापलं म्हणजे स्वतःचं काम करू शकतो. तो पुन्हा कामाला जाऊ शकतो. तो पुन्हा नोकरीला जाऊ शकतो. बरेच लोक गोव्याचे काही वेळेला जे बाहेर काम करतात, आजारामुळे ते पुन्हा आपल्या घरी येतात. ट्रान्सप्लांट केल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावी परत जाऊ शकतात. तर एक सेकंड लाईफ तुम्ही म्हणू शकता की या लोकांना नक्कीच मिळतं. आणि फिमेल्स बायकांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ज्या बायकांना म्हणजे ज्या मुलींना म्हणा तुम्ही, साधारणतः 25-30 वर्षाच्या मुलींना किंवा साधारणतः त्या दरम्यानच्या मुलींना जर किडनीचा आजार किंवा कोणतंही ऑर्गन फेलियर झालं तर त्यांना आपलं नॉर्मल वैवाहिक जीवन जगता येत नाही. त्यांना जर मुलं होण्याची इच्छा असेल किंवा प्रेग्नन्सीचा विचार असेल तर त्यांना किडनी फेलियरवरती तो विचार करता येत नाही. आणि ट्रान्सप्लांट केल्यानंतर मात्र ते आपलं नॉर्मल वैवाहिक जीवन, तर आपलं नॉर्मल मुलं बाळं वगैरे त्यांना होऊ शकतात. त्यामुळे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन हे डेफिनेटली एक सेकंड लाईफ तुम्हाला देतं. तुम्ही पुन्हा पूर्ववत आपल्या आयुष्याला त्याच आनंदाने आणि त्याच शक्तीने तुम्ही पुन्हा आपापली कामं करू शकता. तर त्यामुळे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन हे प्रत्येक पेशंटना, ज्याला किडनी प्रॉब्लेम असेल किंवा ज्याला लिव्हर प्रॉब्लेम असेल, या प्रत्येक व्यक्तीला आम्ही ॲडवाईस करतोच. कारण त्याचे फायदे इतके आहेत की दुसरा त्याचा म्हणजे एक गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो, की कुठल्याही औषधाने किंवा कुठल्याही दुसऱ्या उपचाराने तुम्ही तितका फायदा देऊ शकत नाही एका पेशंटला जितका फायदा एक ऑर्गन ट्रान्सप्लांट देऊ शकतो. Hello everyone, I am Ganeshan R, staying in Santa Cruz, working in Goa Dental College, Bombay. I am a patient of diabetic and hypertension since 2007. 2017, I was diagnosed by doctor. I am a chronic kidney disease patient, end stage. When doctor said this thing, I was totally went into depression. I can't accept this. That time my creatine was 21. So I thought my life is gone and my future got shattered. Doctors told me to start dialysis. Initially they started catheter here. Then later on they have done plastic surgery on my hand, fistula. They prepared for the hemodialysis. Those dialysis period still I think it's a painful period because every alternative days 4 hours you have to, your lifetime will go in that only.
instead of you take care of your family, the family people, everybody has to take care of me. It has been like that. Sometimes pressure goes high, sometimes pressure goes low. This is always we are facing. Anytime anything can happen, like that it was. Sometimes some potassium or something is increased, then further you have to take treatment. Like that, the 3 years I was very often I used to get admitted in hospital. Doctors told me dialysis is not the solution. Transplant is the only solution. Dialysis will not give you extended life. So I was thinking I have to go for transplant. Live transplant I was trying. The law is very stringent. One of my friends is ready to donate his kidney, but law is not allowing. And blood related, I thought that was not happening in my life. My wife, she already undergone pelvic ureter junction obstruction, so her one kidney is already have a hydronephrosis, so she also cannot give. Now what to do? So cadaveric transplant is the only option for me right now. But at that time, it was not available in Goa. They were doing live kidney transplant, but deceased body transplant is not started. By the time Soto has given the hope in 2019 December, they inaugurated it in the same hall. I had attended that program. That time I got hope. My hope started budding. One day it got life also. Yes, in 2020 December, I got a call from Soto, and they told to come to us immediately. On 8th December 2020, I got a kidney transplant. At last this has happened. Now I got life. This is because of Soto and because of that person who died. He was who had knees. So I got life. I thank those people. I thank Soto. दोतोर खरें तुमचे कडेन आज एक उलोवन बरें दिसलें आनी एक नवो विशय ऑर्गन डोनेशन आसत किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट आसत हें आमच्या समाजा खातीर किंवा आज जगांत हो एक नवो विशय जशें की तुमी सांगलें की लास्ट 3 डिकेड्स जाली हो विशय इंट्रोड्यूस जाला समाजा मुखार तर खूब म्हायती मेळ्ळी आनी ताज्या बद्दलचे जे कितें गैरसमज आशिल्ले लोकां मनांत ते सुद्दां म्हाका दिसता दूर जाले आसतले आतां आनी ह्या खातीर ऑर्गन डोनेशन किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट हाज्या सारक्या उदात्त कार्या खातीर सगळे लोक आतां आपलो रिस्पॉन्स किंवा जी कितें मदत आसत जें कितें ताज्या खातीर जागृताय करपाची आसत ती सगळी करतले अशी हांव आशा बाळगितां आनी ह्या अशा उदात्त कार्यांत ह्या कार्यावळीच्या आयच्या निमतान म्हाकाय बी ह्या उदात्त कार्याचो भाग जावपाक एक वांटेकार जावपाक चान्स मेळ्ळो संद मेळ्ळी त्या खातीर हांव गोवा दूरदर्शन तशेंच तुमचे हांव आभार मानतां आनी तुमकां हांव मुखार भविश्यांत बरें यश आवडयतां तुमकां देव बरें करूं म्हणटा देव बरें करूं